मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण अल्डिहाइड्स, केटॉन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स हा टॉपिक आपण कंप्लीट केला आहे आणि आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतो आहे अमाइन्स. हे अमाइन्स म्हणजे काय, फर्स्ट आपण याची डेफिनेशन पाहूया. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे अमाइन्स. अमाइन्सची डेफिनेशन काय पहा. अमाइन्स आर दी डेफिनेशन अमाइन्स आर दी derivatives. Amines are the derivatives of ammonia. Derivatives of ammonia obtained by replacing 1, 2 or all the 3 hydrogen atoms, of ammonia by alkyl or aryl groups. This is the definition of amines. amines म्हणजे काय. amines are the डेरिव्हेटिव्स ऑफ अमोनिया. हे अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहेत. अमोनियाचा फॉर्म्युला काय सांगा. अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3. ओके, अमोनियाचा फॉर्म्युला काय NH3. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन ॲटमवरती काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड अमोनिया. तर अमाइन्स काय आहेत, तर अमाइन्स हे अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहेत. ऑब्टेन बाय, आणि हे कसे तयार होतात, रिप्लेसिंग 1, 2 और all the 3 hydrogen atoms of ammonia by alkyl or aryl groups. ह्या अमोनिया मॉलिक्यूलमधला एक हायड्रोजन किंवा 2 हायड्रोजन किंवा 3ही हायड्रोजन जेव्हा अल्काइल ग्रुप किंवा अरायल ग्रुपनं रिप्लेस होतात तेव्हा काय तयार होतात, अमाइन्स तयार होतात. एकदम इझी आहे. फर्स्ट आपण काय करूया, ह्या अमोनियामधला एक हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस करूया. जर आपण एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला म्हणजे आपण याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम जर रिमूव्ह केला तर काय राहणार, NH2 राहणार. एक हायड्रोजन हा कशानं रिप्लेस करायचा आहे, अल्काइल ग्रुपनं रिप्लेस करायचा. एका अल्काइल ग्रुपनं एक हायड्रोजन, एका अल्काइल ग्रुपनं 2 हायड्रोजन, 2 अल्काइल ग्रुपनं 3 हायड्रोजन, 3 अल्काइल ग्रुपनं. ह्या आरच्या ठिकाणी आपण अरायल ग्रुप पण घेऊ शकतो. अरायल म्हणजे कोणता, AR म्हणजे ॲरोमॅटिक रिंग. ओके, दिस इज कॉल्ड अमाइन. एकदम सिम्पल आहे ना. आपण काय केलं आहे, ह्या नायट्रोजन ॲटमला, अमोनियामध्ये नायट्रोजन ॲटमला जे 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत त्यातला एक हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी एक R अटॅच केला आहे. एक R याचा अर्थ एक कार्बन ॲटम आपण तिथं अटॅच केला आहे आणि दिस इज कॉल्ड अमाइन. ओके, ह्या नायट्रोजन ॲटमवरती काय, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड दिस अमाइन इज नोन ॲज प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन काय म्हणले, कारण एक हायड्रोजन कुणी रिप्लेस केला आहे, एका अल्काइल ग्रुपनं रिप्लेस केला आहे. इथे पहा नायट्रोजन ॲटम हा किती कार्बन ॲटमला अटॅच आहे, नायट्रोजन ॲटम एका कार्बन ॲटमला अटॅच आहे अँड देअर फॉर दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. समजलं सर्वांना. आपण ह्या अमोनियामधले 2 हायड्रोजनसुद्धा रिप्लेस करू शकतो. जर आपण अमोनियामधले 2 हायड्रोजन जर रिप्लेस केले आणि त्या ठिकाणी जर आपण 2 R किंवा 2 अरायल ग्रुप आपण अटॅच केले, 2 अल्काइल किंवा 2 अरायल ग्रुप जर अटॅच केले तर आपल्याला परत काय मिळेल, हा सुद्धा अमाइन मिळेल. ओके, नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड दिस अमाइन इज नोन ॲज सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन आपण याला काय म्हणलं, कारण अमोनियामधले 2 हायड्रोजन ॲटम हे 2 अल्काइल ग्रुपनं रिप्लेस झालेत. ह्या अमाइन्समध्ये नायट्रोजन ॲटम हा 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे अँड देअर फॉर दिस इज कॉल्ड सेकंडरी अमाइन. समजले सर्वांना. ह्या आरच्या ठिकाणी आपण अरायल ग्रुप पण घेऊ शकतो. त्यानंतर ह्या अमोनियामधले 3ही हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस करू शकतो. जर अमोनियामधले आपण 3ही हायड्रोजन ॲटम जर रिप्लेस केले तर फक्त काय राहणार सांगा, नायट्रोजन ॲटम राहणार आणि या नायट्रोजन ॲटमला 3 काय अटॅच करायचे, अल्काइल ग्रुप अटॅच करायचे. 3 अल्काइल ग्रुप अटॅच करायचे. ओके, अँड दिस इज कॉल्ड अमाइन. नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज ऑल्सो अमाइन. आता हा जो अमाइन आहे तो अमाइन कोणता आहे, टर्शियरी अमाइन आहे, 3 डिग्री अमाइन आहे. 3 डिग्री अमाइन काय म्हणलं, कारण अमोनियामधले 3 हायड्रोजन ॲटम आपण 3 अल्काइल ग्रुपनं रिप्लेस केलेत, 3 अरायल ग्रुपनं रिप्लेस केलेत, म्हणून याला आपण काय म्हणतो 3 डिग्री अमाइन्स. किंवा आपण काय म्हणू शकतो, जर नायट्रोजन ॲटम 3 कार्बन ॲटमला अटॅच असेल, नायट्रोजन ॲटम 3 कार्बन ॲटमला अटॅच असेल तर अशा अमाइनला काय म्हणतात, टर्शियरी अमाइन्स म्हणतात. समजलं.
म्हणजे प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन हे काय आहेत तर अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहेत. याच्यामध्ये 1, 2 किंवा 3ही हायड्रोजन ॲटम हे अल्काइल ग्रुपनं किंवा अराइल ग्रुपनं रिप्लेस होतात आणि ते म्हणजेच काय असतात अमाइन्स. समजले डेफिनेशन सर्वांना? एकदम इझी आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहितो आहे. पहा नेक्स्ट पॉईंट आहे नायट्रोजन ॲटम इन अमाइन्स. नायट्रोजन ॲटम इन अमाइन्स इज sp3 हायब्रिडाइज. म्हणजे ह्या अमाइन्समध्ये जो नायट्रोजन ॲटम आहे त्या नायट्रोजन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय आहे sp3 आहे. अमोनियामध्ये जो नायट्रोजन ॲटम आहे त्याचं सुद्धा हायब्रिडायझेशन काय आहे sp3 आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती आहे अमाइन्समध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती आहे लेस दॅन 109.5 डिग्री. म्हणजे 109.5 डिग्रीपेक्षा अमाइन्समध्ये बॉन्ड अँगल कमी असतो कारण हा टेट्राहेड्रलचा बॉन्ड अँगल आहे. ओके. 109.5 डिग्री टेट्राहेड्रल. sp3 हायब्रिडायझेशन जर असेल तर बॉन्ड अँगल किती असतो 109.5 डिग्री. पण अमाइन्समध्ये आणि ह्या अमोनियामध्ये नायट्रोजन ॲटमवरती एक लोन पेअर आहे आणि त्याच्यामुळे थोडासा बॉन्ड अँगल काय होतो कमी होतो लेस दॅन 109.5 डिग्री. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे जिओमेट्री ऑफ अमाइन्स. जिओमेट्री ऑफ अमाइन्स. ह्या अमाइन्सची जिओमेट्री काय आहे पिरॅमिडल. समजलं सामना. तर हे होतं इंट्रोडक्शन ऑफ अमाइन्स. नोट करा. हे न्यू पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. अमाइनचं क्लासिफिकेशन. अमाइनचं क्लासिफिकेशन हे कशावरून केलं आहे तो फर्स्ट पॉईंट आपण लिहूया. क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स रिप्लेस्ड बाय अल्काइल ऑर अराइल ग्रुप्स. म्हणजे अमोनियामधले किती हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालेत अल्काइल ग्रुपनं किंवा अराइल ग्रुपनं त्याच्यावरून अमाइन्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. किती टाईप्स आहेत अमाइनचे तर 3 टाईप्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट टाईप कोणता आहे प्रायमरी अमाइन्स, सेकंड टाईप इज सेकंडरी अमाइन्स अँड थर्ड इज टर्शरी अमाइन्स. यालाच आपण काय म्हणू शकतो 1 डिग्री अमाइन्स, 2 डिग्री अमाइन्स अँड 3 डिग्री अमाइन्स. ओके. याच्यामध्ये प्रायमरी अमाइन्स 1 डिग्री अमाइन्स. आता प्रायमरी अमाइन्स म्हणजे काय 1 हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया इज रिप्लेस बाय 1 अल्काइल ऑर अराइल ग्रुप. जर अमोनियामधला फक्त एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला असेल एका अल्काइल ग्रुपनं किंवा एका अराइल ग्रुपनं तर अशा अमाइन्सला काय म्हणतात प्रायमरी अमाइन्स म्हणतात. याच्यामध्ये प्रायमरी अमाइन्स जनरली रिप्रेझेंट कसं करतात RNH2. नीट लक्षात. अमोनियामधला फक्त एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आहे. लक्षात येते सर्वांच्या. अमोनियाचा फॉर्म्युला काय सांगा NH3. ह्या NH3 मधला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करा, एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करा, काय शिल्लक राहणार NH2 शिल्लक राहणार. ओके. एक हायड्रोजन ॲटम एका अल्काइल ग्रुपनं रिप्लेस केला आहे अँड दिस अमाइन इज नोन ॲज प्रायमरी अमाइन्स. त्यानंतर याच्यामध्ये काय फंक्शनल ग्रुप. द फंक्शनल ग्रुप ऑफ प्रायमरी अमाइन इज NH2. फक्त हा R रिमूव्ह करा म्हणजे अमोनियामधला जर तुम्ही एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर काय शिल्लक राहतं NH2. म्हणजे NH2ला काय द्यायचं आहे डॅश द्यायचं आहे डॅश NH2 आणि दिस इज दी फंक्शनल ग्रुप ऑफ प्रायमरी अमाइन. ह्या NH2ला काय म्हणतात अमिनो असं म्हणतात. नीट लक्ष इकडं. हा जो NH2 ग्रुप आहे त्याला काय म्हणतात अमिनो आणि हा RNH2ला काय म्हणतात प्रायमरी अमाइन असं म्हणतात. ओके. फॉर एक्झाम्पल CH3NH2. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो त्याचं मला नीट आन्सर द्या. ह्या अमाइन्समध्ये नायट्रोजन ॲटम काय म्हणतो मी ह्या अमाइनमध्ये नायट्रोजन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे तर नायट्रोजन ॲटम फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि ज्या अमाइन्समध्ये नायट्रोजन फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतो अशा अमाइन्सला काय म्हणायचं प्रायमरी अमाइन्स म्हणतात. समजलं सर्वांना. नोट करा. हे सेकंड टाईप आहे सेकंडरी अमाइन्स 2 डिग्री अमाइन्स. आता पहा सेकंडरी अमाइनची डेफिनेशन काय एकदम सिंपल आहे. 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस बाय 2 अल्काइल ऑर अराइल ग्रुप्स. जर अमोनियामधले 2 हायड्रोजन ॲटम 2 अल्काइल ग्रुपनं किंवा 2 अराइल ग्रुपनं जर रिप्लेस झाले तर तो अमाइन्स कोणता असतो सेकंडरी अमाइन्स. ओके. 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस बाय 2 अल्काइल ऑर 2 अराइल ग्रुप्स. एकदम इझी आहे. अमोनियामधले जर तुम्ही 2 हायड्रोजन रिमूव्ह केले तर काय शिल्लक राहणार NH शिल्लक राहणार आणि त्या ठिकाणी काय अटॅच करायचे 2 R अटॅच करायचे. इथे 2 R आहेत त्यासाठी आपण काय केलं एका ठिकाणी R डॅश केलं. ओके. नायट्रोजन ॲटमवरती काय 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर
फंक्शनल ग्रुप, दी फंक्शनल ग्रुप ऑफ सेकंडरी अमाइन इज, हे फक्त दोन आर, हा आर आणि हा आर डॅश रिमूव्ह करा, काय शिल्लक राहिलं NH, अँड दिस NH इज नोन एज इमिनो, IMINO, दिस इज कॉल्ड इमिनो. समजलं सर्वांना? म्हणजे सेकंडरी अमाइनचा जो फंक्शनल ग्रुप आहे NH त्याला काय म्हणायचं आहे? इमिनो असं म्हणायचं आहे. पहा एक्झाम्पल, आर म्हणजे काय? एनी अल्काइल ग्रुप्स. फॉर एक्झाम्पल ह्या आरच्या ठिकाणी आपण मिथाइल ग्रुप घेतला, ह्या आर डॅशच्या ठिकाणी मिथाइल ग्रुप घेतला. याचा अर्थ आर आणि आर डॅश सेम असू शकतात किंवा डिफरंट असू शकतात. पहा NH, पहा इथे आता मला सांगा, नायट्रोजन ॲटम हा किती कार्बन ॲटमला अटॅच आहे? नायट्रोजन ॲटम हा 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. ओके. आणि ज्या अमाइन्समध्ये नायट्रोजन ॲटम 2 कार्बन ॲटमला अटॅच असतो अशा अमाइन्सला काय म्हणायचं? सेकंडरी अमाइन्स म्हणायचं. हेच अजून आपण कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये असं लिहू शकतो, NH आणि ह्या NHला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो CH3 ट्वाइस NH. ओके. त्यात याच्यामध्ये थर्ड टाईप आहे टर्शरी अमाइन्स, 3 डिग्री अमाइन्स. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. टर्शरी अमाइन्स म्हणजे काय? 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया, 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस बाय 3 अल्काइल ऑर अराइल ग्रुप्स. जर अमोनियामधले 3 हायड्रोजन ॲटम 3 अल्काइल किंवा 3 अराइल ग्रुपनं जर रिप्लेस झाले तर तो अमाइन्स कोणता असेल? टर्शरी अमाइन असेल. ओके. हां, अमोनियामधले 3ही हायड्रोजन ॲटम रिप्लेस करा, फक्त काय राहणार? नायट्रोजन शिल्लक राहणार. आणि ह्या नायट्रोजनला काय अटॅच करायचे? मग 3 आर अटॅच करायचे, किंवा इथं तुम्ही 2 आर 1 AR घेऊ शकताय, 2 अल्काइल ग्रुप 1 अराइल ग्रुप घेऊ शकताय, तिन्हीच्या तिन्ही अराइल ग्रुप पण घेऊ शकताय, नो प्रॉब्लेम. दिस इज कॉल्ड टर्शरी अमाइन्स. ओके. त्यानंतर फंक्शनल ग्रुप ऑफ टर्शरी अमाइन इज, हे आर, आर डॅश आणि आर डबल डॅश रिमूव्ह करा, काय शिल्लक राहणार? ओनली नायट्रोजन शिल्लक राहणार. अँड दिस नायट्रोजन इज नोन ॲज टर्शरी नायट्रोजन. मग मला सांगा, टर्शरी अमाइनचा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला काय म्हणतात? दी फंक्शनल ग्रुप ऑफ टर्शरी अमाइन इज टर्शरी नायट्रोजन. ओके. जसं सेकंडरीला आपण इमिनो होतो तसं टर्शरीला काय म्हणतं? टर्शरी नायट्रोजन म्हणायचं. ओके. हां, एक्झाम्पल CH3N CH3 CH3. ओके. आर, आर डॅश आणि आर डबल डॅश ह्या एक्झाम्पलमध्ये कशा आहेत? तीनही सेम आहेत. ओके. आता मला सांगा, टर्शरी अमाइन्समध्ये नायट्रोजन ॲटम, मी काय म्हणतो आहे? नायट्रोजन ॲटम, नॉट कार्बन ॲटम. नायट्रोजन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे? तर नायट्रोजन ॲटम 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि ज्या अमाइन्समध्ये नायट्रोजन ॲटम हा 3 कार्बन ॲटमला अटॅच असतो अशा अमाइन्सला काय म्हणायचं आहे? टर्शरी अमाइन्स म्हणते. ओके. यातच हा कंडेन्स फॉर्म्युला काढला आहे. पहा CH3 थ्राईस N. ओके. नोट करा हे. पहा न्यू पॉईंट आहे, क्लासिफिकेशन ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सचं परत आपण क्लासिफिकेशन करतो आहे. देर आर 2 टाईप्स ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सचे परत 2 टाईप्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे सिम्पल ऑर सिमेट्रिकल अमाइन्स, अँड सेकंड टाईप इज मिक्स ऑर अनसिमेट्रिकल अमाइन्स. ओके. जसं आपण सिम्पल केटॉन्स मिक्स्ड केटॉन पाहतो, सिम्पल इथर्स मिक्स्ड इथर पाहतो, सेम त्या टाईप अमाइन्ससुद्धा आहेत. सिम्पल ऑर सिमेट्रिकल अमाइन्स अँड सेकंड टाईप इज मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल अमाइन्स. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. सिम्पल अमाइन्स म्हणजे काय? सेम अल्काइल ऑर अराइल ग्रुप्स अटॅच टू नायट्रोजन ॲटम. जर सेकंडरी आणि टर्शरी अमाइनमध्ये सेम अल्काइल ग्रुप अटॅच असतील नायट्रोजन ॲटमला तर अशा अमाइन्सला सिम्पल अमाइन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा CH3 NH CH3, दिस इज सेकंडरी अमाइन. पहा याच्यामध्ये नायट्रोजन ॲटमला हे जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही कसे आहेत? सेम आहेत, त्यामुळे हा काय झाला? सिम्पल 2 डिग्री अमाइन. ओके. पहा याच्यामध्ये दिस इज टर्शरी अमाइन, कारण नायट्रोजन ॲटमला 3 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत किंवा नायट्रोजन ॲटम 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे, अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड टर्शरी अमाइन. पहा या नायट्रोजन ॲटमला हे जे 3 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते तीनही कसे सांगा? सेमच आहेत, त्यामुळे हा काय झाला? सिम्पल 3 डिग्री अमाइन्स. दिस इज सिम्पल 2 डिग्री अमाइन्स अँड दिस इज सिम्पल 3 डिग्री अमाइन्स. त्यानंतर सेकंड टाईप आहे मिक्स ऑर अनसिमेट्रिकल अमाइन्स. फक्त सेमच्या ऐवजी काय लिहायचं? डिफरंट. तुमचे डेफिनेशन तयार होईल. काय होणार डेफिनेशन? डिफरंट अल्काइल्स ऑर अराइल ग्रुप्स अटॅच टू नायट्रोजन ॲटम. जर 2 डिग्री आणि 3 डिग्रीमध्ये डिफरंट अल्काइल किंवा अराइल ग्रुप जर अटॅच असतील नायट्रोजन ॲटमला तर अशा अमाइन्सला काय म्हणायचं? मिक्स्ड अमाइन्स. फॉर एक्झाम्पल पहा CH3 NH CH2 CH3. पहा हा आहे 2 डिग्री अमाइन्स. ओके. कारण नायट्रोजन हा 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. जर नायट्रोजन 2 कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं 2 डिग्री अमाइन्स. आता नीट लक्षात द्या, ह्या नायट्रोजन ॲटमला जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते 2 कसे आहेत? डिफरंट आहेत. एक कोणता आहे? मिथाइल ग्रुप अटॅच आणि एक कोणता आहे? इथाइल ग्रुप अटॅच. त्यामुळे हा काय झाला? मिक्स 2 डिग्री अमाइन्स. ओके. त्यानंतर पहा
3 डिग्री अमाइन्स. ह्या नायट्रोजन ॲटमला 3 कार्बन ॲटम अटॅच आहेत. नायट्रोजन ॲटम 3 कार्बन ॲटमला अटॅच आहेत. त्यामुळे हा टर्शियरी अमाइन आहे. पण कोणता? मिक्स. का मिक्स म्हणलं आपण? कारण ह्या नायट्रोजन ॲटमला एक मिथाइल आहे, दुसरा मिथाइल आहे, पण तिसरा कसा आहे? डिफरंट आहे ना. तिसरा डिफरंट आहे. 2 सेम असतील तरी चालतील, पण तिसरा जो आहे तो डिफरंट असेल तर तो काय झाला? मिक्स्ड अमाइन झाला. समजलं सर्वांना? नोट करा. न्यू पॉइंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. याच्यामध्ये आपण 2 सिस्टीम पाहतोय. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. याच्यामध्ये आपण फर्स्ट कॉमन नेम पाहूया. कॉमन नेम ऑफ अमाइन्स. आपल्याला तीनही अमाइनचं कॉमन नेम पाहिजे. याच्यामध्ये आपण कॅपिटल A लिहिले. प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स कसं ओळखायचं हे तर तुमच्या लक्षात येते. प्रायमरी अमाइन्स ओळखण्याचे मी तुम्हाला 2 हिंट सांगतोय. तर याच्यामध्ये प्रायमरी अमाइनचा एक तर तुम्ही फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा. प्रायमरी अमाइनचा फंक्शनल ग्रुप काय? प्रायमरी अमाइनचा फंक्शनल ग्रुप आहे NH2. ज्या अमाइन्समध्ये तुम्हाला NH2 ग्रुप दिसेल तो अमाइन कोणता असेल? प्रायमरी अमाइन असेल. किंवा काय लक्षात ठेवायचा? नायट्रोजन ॲटम जर फक्त एकाच कार्बन ॲटम अटॅच असेल तर तो अमाइनसुद्धा कोणता आहे? प्रायमरी अमाइन्स. ओके. प्रायमरी अमाइनचा कॉमन नेम फक्त 2 वर्डमध्ये लिहायचं आहे. फर्स्ट वर्ड इज अल्काइल अँड सेकंड वर्ड इज अमाइन. समजलं सर्वांना? फर्स्ट वर्ड अल्काइल अँड सेकंड वर्ड इज अमाइन. तर फर्स्ट काय करायचं? अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? अमाइन. फॉर एक्झाम्पल CH3NH2 आहे. दिस इज प्रायमरी अमाइन बिकॉज NH2 ग्रुप. ओके. आता पहा, ह्या NH2ला एक अल्काइल ग्रुप अटॅच आहे. कोणता? CH3. CH3चं फर्स्ट नाव लिहा. अल्काइल ग्रुपचं फर्स्ट नाव लिहायचं मिथाइल आणि त्यापुढे कंपल्सरी एक वर्ड लिहायचा. कोणता? अमाइन. दिस इज कॉमन नेम. समजलं सर्वांना? दिस इज मिथाइल अमाइन. हे झालं याचं कॉमन नेम. याचं काय असेल सांगा? CH3CH2 म्हणजे काय? इथाइल. पुढे वर्ड अमाइन. इथाइल अमाइन. ओके. याचं काय येणार सांगा? CH3CH2CH2 3 कार्बन ॲटम असणार अल्काइल ग्रुप हा स्ट्रेट चेनमध्ये. त्यामुळे काय लिहिणार? N प्रोपाइल आणि लास्ट काय लिहायचं? अमाइन. N प्रोपाइल अमाइन. याचं कॉमन नेम काय असेल? दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल ग्रुप. दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? अमाइन. आयसोप्रोपाइल अमाइन. याचं काय असेल? 5 नंबरचं काय असेल? CH3CH3 ग्रुप आहे म्हणजे आयसो लावायचं आपल्याला. टोटल कार्बन 4 आहेत त्यामुळे काय येणार? आयसोब्युटाइल. आयसोब्युटाइल. हा जो अल्काइल ग्रुप अटॅच आहे तो कोणता आहे? आयसोब्युटाइल आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? अमाइन. दिस इज आयसोब्युटाइल अमाइन. ओके. आता इथं हा झाला तुमचा प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. कारण NH2 ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. NH2 ग्रुप जर डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला जर अटॅच असेल तर तो झाला ॲरोमॅटिक अमाइन. कोणता आहे? कारण प्रायमरी अमाइन आहे हा. NH2 आहे ना. NH2 म्हणजे प्रायमरी आहे. दिस इज कॉल्ड प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. आणि याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम आहे ॲनिलीन. सर्वांना माहीतच असेल हे ॲनिलीन. बेन्झिनला जर NH2 ग्रुप अटॅच असेल तर ॲनिलीन म्हणायचं. त्यानंतर इथे पहा, बेन्झिनला काय अटॅच आहे? NH2 ग्रुप पण अटॅच आहे आणि मिथाइल ग्रुप पण अटॅच आहे. म्हणजे जर ॲनिलीनला कुठल्याही पोझिशनला जर मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर त्याचं नाव काय लिहायचं? टोल्युडिन. याचं नाव काय लिहायचं? टोल्युडिन. आता मला सांगा, हा जो मिथाइल ग्रुप आहे तो कोणत्या पोझिशनला अटॅच आहे? ऑर्थो पोझिशनला अटॅच आहे. त्यामुळे काय लिहायचं? याचं नाव ऑर्थोटोल्युडिन. मेटल असेल तर मेटाटोल्युडिन, पॅराल असेल तर पॅराटोल्युडिन. ओके. याचं सांगा. पहा, NH2च्या बरोबर अपोजिट ब्रोमिन अटॅच आहे. दिस इज ॲनिलीन. हे तर आपल्याला माहिती आहे. आता NH2च्या बरोबर अपोजिट पोझिशन कोणते असते? पॅरा पोझिशन असते. पॅरा पोझिशनला ब्रोमिन अटॅच आहे त्यामुळे काय लिहायचं? पॅराब्रोमो ॲनिलीन. पॅराब्रोमो ॲनिलीन. त्यानंतर 9 नंबर ॲनिलीन आहे का सांगा? हे ॲरोमॅटिक रिंग आहे का? बेन्झीन रिंग आहे का? नाही आहे. मग याचं कॉमन नेम काय येणार? ॲनिलीन येणार का? ॲनिलीन येणार नाही. तर याचं नाव फर्स्टला दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झिल. नॉट सायक्लोहेक्झेन. एक हायड्रोजन रिमूव्ह झाला ना म्हणजे सायक्लोहेक्झिल. सायक्लोहेक्झिल आणि लास्ट वर्ड करायचा? अमाइन. सायक्लोहेक्झिल अमाइन. ओके. त्यानंतर 10 नंबर सांगा कोणता ग्रुप आहे हा? CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज कॉल्ड अलायलिक कार्बन. दिस इज sp3 कार्बन. पहा, हा sp3 कार्बन कुठे आहे? नेक्स्ट टू कार्बन डबल बॉन्ड अँड दिस इज कॉल्ड अलायलिक कार्बन. अलायलिक कार्बनला हा NH2 अटॅच आहे त्यामुळे इथं कॉमन नेम काय होणार सांगा? दिस इज कॉल्ड अलाइल अमाइन. ओके. दिस इज कॉल्ड अलाइल अमाइन. समजलं सर्वांना? तर हे 10 एक्झाम्पल नोट करा. आपण अजून 2 एक्झाम्पल पाहूया. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. केला व्हिडिओ पॉज? पहा, याच्यामध्ये आपण अजून 2 एक्झाम्पल्स पाहूया.
नीटला शेड याच्यामध्ये 11 नंबर एक्झाम्पल आहे. 11 नंबर एक्झाम्पल बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे? CH2 आणि NH2. दिस इज ऑल्सो प्रायमरी अमाइन. दिस इज नॉट ॲरोमॅटिक अमाइन. नीटला शेड हा ॲरोमॅटिक अमाइन नाही आहे, कारण NH2 ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाही आहे. बेन्झिन रिंगला जर CH2 ग्रुप अटॅच असेल तर ह्या ग्रुपचं आपण नाव काय लिहितो? दिस इज कॉल्ड बेन्झाईल. दिस इज कॉल्ड बेन्झाईल. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता राहायचा? अमाइन, बेन्झाईल अमाइन. त्यानंतर 12 नंबर एक्झाम्पल आहे. CH2 सिंगल बॉन्ड CH2 NH2 NH2. आता इथे दोन NH2 ग्रुप अटॅच आहेत. CH2 दोन कार्बन असणारा जो अल्किन आहे तो अल्किन कोणता आहे? इथिलीन. ओके, दोन कार्बन असणारा अल्किन कोणता आहे? इथिलीन आहे. कॉमन नेम आपण इथिलीन लिहितो. टोटल NH2 किती? 2 आहेत, त्यामुळे काय लिहायचा? डाय. आणि पुढे वर्ड कोणता लिहायचा? अमाइन. ओके, इथिलीन डायअमाइन हे झालं याचा कॉमन नेम. नोट करा हे प्रायमरी अमाइनचं कॉमन नेम. कॉमन नेम ऑफ सेकंडरी अमाइन्स. सेकंडरी अमाइनचं कॉमन नेम आपल्याला माहीत आहे. सेकंडरी अमाइनचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप इज सिंपल अमाइन्स अँड सेकंड टाईप इज मिक्स्ड अमाइन्स. ओके, फर्स्ट टाईप इज सिंपल अमाइन्स अँड सेकंड टाईप इज मिक्स्ड अमाइन. जर सिंपल अमाइन असेल, नीटला शेड, जर सिंपल अमाइन असेल तर सिंपल अमाइनचं कॉमन नेम कसं लिहायचं? फर्स्ट डाय लिहायचं. त्यानंतर अल्काइल ग्रुपचं नाव आणि लास्ट कंपल्सरी वर्ड कोणता? अमाइन. आणि जर समजा मिक्स्ड अमाइन असेल तर काय करायचं? अल्काइल किती वेळेस लिहायचं? 2 वेळेस लिहायचं. आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? अमाइन. आता ह्या अल्काइल ग्रुपचे जी नाव लिहायचे आहेत ते आपल्याला कसे लिहायचे आहेत? अल्फाबेटिकली लिहायचे आहेत. ओके, समजले सर्वांना? सेकंडरी अमाइन्समध्ये तुम्हाला सिंपल अमाइन्स आणि मिक्स्ड अमाइन आयडेंटिफाय करता आला पाहिजे. एक्झाम्पल फर्स्ट हा जो सेकंडरी अमाइन आहे तो सिंपल अमाइन आहे का सेकंडरी अमाइन मिक्स्ड अमाइन आहे? दिस इज सिंपल अमाइन. ओके, बिकॉज 2 सेम अल्काइल ग्रुप्स अटॅच टू नायट्रोजन ॲटम. सिंपल असेल तर काय करायचं? फर्स्ट लिहायचं डाय. त्यानंतर अल्काइल ग्रुपचं नाव. कोणता अल्काइल ग्रुप अटॅच आहे? CH3 म्हणजे मिथाईल. आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणता लिहायचा? अमाइन. मग याचं कॉमन नेम काय झालं? डायमिथाईल अमाइन. एकदम इजी आहे. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड कोणता आहे? मिक्स्ड अमाइन आहे, कारण एक मिथाईल आहे एक इथाईल आहे. आता काय करायचं आहे? अल्काइल अमाइन लिहायचं आहे. मग ह्या दोन्हीमध्ये अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? इथाईल फर्स्ट येईल. मग फर्स्ट इथाईलचं नाव लिहायचं इथाईल. त्यानंतर काय नाव सांगा? मग मिथाईल आणि पुढे काय लिहायचं? अमाइन. ओके, इथे आपण ईमध्ये आणि यमध्ये कंपॅरिझन केली. ईमध्ये आणि यमध्ये अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येईल? ई फर्स्ट येईल. आणि त्यामुळे आपण इथाईल मिथाईल अमाइन असं लिहिलं. समजलं सर्वांना? खूप इझी आहे. मला सांगा हे जे थर्ड एक्झाम्पल आहे ते सिंपल अमाइनचं आहे का मिक्स्ड अमाइनचं आहे? तर थर्ड एक्झाम्पल हे सिंपल अमाइनचं आहे. ओके, म्हणजे स्टार्टिंगला काय लिहायचं? डाय लिहायचं. पुढे ह्या अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं. इथाईल ग्रुप आहे हा डायइथाईल. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? अमाइन, डायइथाईल अमाइन. हेच आपण अजून कंडेन्स फॉर्म्युलेमध्ये असं लिहू शकतो आपण C2H5 ट्वाईस NH. जसं आपण इथे लिहिलं आहे CH3 ट्वाईस NH. खूप इझी आहे ना? फक्त तुम्हाला सिंपल अमाइन आणि मिक्स्ड अमाइन आयडेंटिफाय करता आला पाहिजे. ओके, मला सांगा फोर्थ नंबर एक्झाम्पल जे आहे ते सिंपलचं आहे का मिक्स्डचं आहे? तर मिक्स्ड आहे. हा ग्रुप कोणता आहे? मिथाईल ग्रुप आहे. हा ग्रुप कोणता आहे? N प्रोपाईल ग्रुप आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? M फर्स्ट येईल. त्यामुळे काय लिहायचं? फर्स्ट मिथाईल ग्रुपचं नाव लिहायचं. मिथाईल. पुढे काय नाव सांगा? N प्रोपाईल. मिथाईल N प्रोपाईल आणि लास्ट वर्ड अमाइन. हे झालं याचं कॉमन नेम. पुढे 5 नंबर बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे? NH आणि CH3 अटॅच आहे. बेन्झिन रिंग म्हणजे कोणता ग्रुप असतो? फिनाइल ग्रुप असतो. हा कोणता आहे? मिथाईल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? हा मिथाईल आहे आणि हा फिनाइल आहे. मिथाईल फर्स्ट येणार. त्यामुळे काय लिहायचं? याचं कॉमन नेम मिथाईल. पुढे काय लिहायचं? फिनाइल. मिथाईल फिनाइल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणता लिहायचा? अमाइन. ओके, मिथाईल फिनाइल अमाइन. एकदम इझी आहे. और याचं दुसरे कॉमन नेम आहे जे आपल्याला NCERTमध्ये दिलेलं आहे. ओके, मला सांग हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कोणतं आहे? हे स्ट्रक्चर कोणतं आहे? दिस इज कॉल्ड ॲनिलीन. ओके, याचं कॉमन नेम आपण काय लिहिलं आहे? ॲनिलीन लिहिलं आहे. ॲनिलीनमधला एक हायड्रोजन रिमूव्ह करा. ॲनिलीनमधला एक हायड्रोजन जर रिमूव्ह केला तर काय शिल्लक राहणार? NH शिल्लक राहणार. ओके,
आणि त्या ठिकाणी आपण काय अटॅच केला, मिथाइल ग्रुप अटॅच केला. म्हणजे ओरिजिनली तो कोणता आहे, ॲनिलीन आहे. फक्त ॲनिलीनमध्ये जो NH2 होता त्यातला एक H काढला आणि त्या ठिकाणी मिथाइल ग्रुप अटॅच केला. म्हणून त्याचं दुसरं एक कॉमन नेम आपल्याला लिहिता येईल की जे आपल्याला NCERTमध्ये दिलेलं आहे. कोणतं पहा, नायट्रोजनला कोण अटॅच आहे, CH3 अटॅच आहे. CH3 म्हणजे मिथाइल, N मिथाइल आणि पुढे काय लिहायचं, ॲनिलीन. हे झालं याचा कॉमन नेम, N मिथाइल ॲनिलीन. समजलं सर्वांना. NCERTमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे. दोन्ही पण कॉमन नेम करेक्ट आहेत. समजलं. जर समजा इथं C2H5 ग्रुप अटॅच झाला तर काय लिहिणार, N इथाइल ॲनिलीन. ओके. त्यानंतर पहा 6 नंबर. हा कोणता ग्रुप आहे, दिस इज कॉल्ड अलाइल ग्रुप अँड दिस इज कॉल्ड मिथाइल ग्रुप. ओके. अलाइलमध्ये आणि मिथाइलमध्ये अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, अलाइल फर्स्ट येईल. त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं, अलाइल. पुढे काय येणार, मिथाइल आणि लास्ट काय येणार, अमाइन वर्ड. ओके. हे झालं सेकंडरी अमाइनचा कॉमन नेम. नोट करा. पहा टर्शरी अमाइनचं कॉमन नेम. टर्शरी अमाइनचं कॉमन नेम काय पहा, टर्शरी अमाइनचे पण दोन टाईप्स असतात. ओके. फर्स्ट टाईप इज सिम्पल अमाइन अँड सेकंड टाईप इज मिक्स्ड अमाइन. जर सिम्पल अमाइन असेल, जर टर्शरी अमाइन हा सिम्पल अमाइन असेल तर काय लिहायचं, फर्स्ट ट्राय लिहायचं, TRI. काय लिहायचं, ट्राय लिहायचं. नंतर अल्काइल हा वर्ड लिहायचा आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, अमाइन. ट्राय अल्काइल अमाइन. ओके. जर मिक्स्ड अमाइन असेल तर काय करायचं, 3 वेळेस अल्काइल ग्रुप लिहायचा आहे, अल्काइल 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 अमाइन. ओके. पण ह्या 3 अल्काइल ग्रुपची जी नावं आहेत ती कशी लिहायच्यात, आपल्याला अल्फाबेटिकली लिहायच्यात. ओके. पाहिजेमध्ये एक्झाम्पल फर्स्ट मला सांगा, हा जो टर्शरी अमाइन आहे तो सिम्पल आहे का मिक्स्ड आहे, तर हा आहे सिम्पल अमाइन. हेच आपण असं लिहू शकतो. ह्या नायट्रोजन आयटमला 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो, CH3 थ्राईस N. ओके. हा सिम्पल आहे त्यामुळे फर्स्ट काय लिहायचं, ट्राय. ओके. समजलं सर्वांना, ट्राय. पुढे कोणता अल्काइल ग्रुप अटॅच आहे, CH3. CH3 म्हणजे मिथाइल, ट्राय मिथाइल. आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, अमाइन. म्हणजे तो कॉमन नेम काय झालं सांगा, ट्राय मिथाइल अमाइन. एकदम इजी आहे. आता पहा सेकंड एक्झाम्पल, टर्शरी अमाइन आहे पण कोणता आहे, तर मिक्स्ड अमाइन आहे. कारण नायट्रोजन आयटमला 2 मिथाइल आहेत परंतु एक कोणता आहे, इथाइल. त्यामुळे हा काय झाला, टर्शरी मिक्स्ड अमाइन. ओके. आता हा कोणता आहे, मिथाइल, हा इथाइल. अल्फाबेटिकल लिहायचं. याचं नाव फर्स्ट लिहिता येईल ना आपल्याला, कारण हा इथाइल आहे, इथाइल. पुढे काय सांगा, मिथाइल. पण इथं मिथाइल किती आहेत, 2 आहेत. त्यामुळे फर्स्ट काय लिहायचा, डाय. त्यानंतर लिहायचं मिथाइल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणता लिहायचा, अमाइन. हे झाल्याचा कॉमन नेम काय, इथाइल डायमिथाइल अमाइन. ओके. त्यानंतर पहा थर्ड, हे तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे कंडेन्स फॉर्म्युलामध्ये, C2H5 थ्राईस N. हा सिम्पल आहे का मिक्सर आहे, तर हा आहे सिम्पल अमाइन. ओके. ह्या नायट्रोजन आयटमला 3 इथाइल ग्रुप अटॅच आहेत, म्हणजे याचं कॉमन नेम काय लिहिणार, ट्राय. त्यानंतर लिहायचं C2H5चं नाव इथाइल आणि कंपल्सरी वर्ड कोणता, अमाइन. ट्राय इथाइल अमाइन. ओके. 4 नंबर एक्झाम्पल, ॲक्च्युली दिस इज ॲनिलीन. ॲनिलीनमध्ये बेन्झिनला काय असतो, NH2. तर ह्या नायट्रोजन आयटमचे दोन्ही हायड्रोजन कशानं रिप्लेस झालेत, कशानं रिमूव्ह केलेत, 2 मिथाइल ग्रुपनं रिमूव्ह केलेत. ओके. ॲक्च्युली हा ॲनिलीन आहे. आपण पहा याचं 2 प्रकारे कॉमन नेम लिहू शकतो. फर्स्ट काय लिहिणार, हा फिनाइल ग्रुप आहे आणि हा मिथाइल आहे. फिनाइल आणि मिथाइलमध्ये अल्फाबेटिकल कोण फर्स्ट येईल, मिथाइल फर्स्ट येईल. पण मिथाइल इथं 2 आहेत त्यामुळे काय लिहायचं, डायमिथाइल. ओके. डायमिथाइल. पुढे काय लिहिणार, फिनाइल. डायमिथाइल फिनाइल आणि पुढे काय लिहायचं, लास्ट वर्ड अमाइन. ओके. डायमिथाइल फिनाइल अमाइन. किंवा NCERTमध्ये अजून एक आपल्याला प्रकारे याचं कॉमन नेम दिलेलं आहे. काय लिहिणार सांगा बरं, नायट्रोजन आयटमला किती मिथाइल ग्रुप अटॅच झाले, 2. त्यामुळे काय लिहायचं, N. ह्या CH3साठी N, ह्या CH3साठी N. N किती वेळेस आलं, 2 वेळेस आलं. N मध्ये काय द्यायचा, कॉमा. किती मिथाइल ग्रुप आहेत, 2 आहेत. त्यामुळे काय लिहायचं, डाय. पुढे लिहायचं मिथाइल ग्रुपचं नाव NN डायमिथाइल आणि लास्ट वर्ड काय लिहायचा, ॲनिलीन. दोन्ही कॉमन नेम करेक्ट आहेत. समजलं सर्वांना, NN डायमिथाइल ॲनिलीन आणि डायमिथाइल फिनाइल अमाइन. ओके. याचं नाव तुम्हाला लिहिता येईल. ह्या नायट्रोजन आयटमला कोणकोणते ग्रुप अटॅच आहेत, एक आहे CH3 म्हणजे मिथाइल, दुसरा आहे CH2CH3 म्हणजे इथाइल आणि तिसरा आहे CH2CH2CH3 म्हणजे N प्रोपाइल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, तर अल्फाबेटिकली इथाइल फर्स्ट येईल. त्यामुळे फर्स्ट काय लिहायचं, इथाइल ग्रुपचं नाव लिहायचं, इथाइल. ओके. त्यानंतर कोण येणार, मिथाइल.
त्यानंतर कोण येणार, हा एन प्रोपाईल. ओके, एन प्रोपाईल. आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, अमाइन. ओके, इथे ई आहे, इथे एम आहे, इथे पी आहे. एन कन्सिडर करत नाही आहेत कशामध्ये, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, म्हणजे हे एन कन्सिडर केलं जात नाही. ई एम आणि पीमध्ये ई फर्स्ट येईल, त्यामुळे इथाईल मिथाईल एन प्रोपाईल अमाइन ह्याचा कॉमन नेम होईल. समजलं सर्वांना, नोट करा. हे अमाइन्समध्ये आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले. फर्स्ट पॉईंट आपण पाहिला इंट्रोडक्शन ऑफ अमाइन्स. सेकंड पॉईंट पाहिला आपण क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. थर्ड पॉईंट आपण पाहिला कॉमन नेम ऑफ अमाइन्स. तर याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला अमाइनचा IUPAC नेम पाहूया. थँक्यू.